सुप्रसिद्ध अभिनेता सिद्धांत यांचा आकस्मिक मृत्यू झाल्याचं कळतंय। पाहू शकता इथे पोलिसांचा बंदोबस्त, पोलिसांच्या गाड्या पाहू शकताय। थोड्या वेळापूर्वी इथं फॉरेन्सिकची एक टीमही दाखल झालेली आहे। नेमकं काय घडलेलं आहे हे अजून कळू शकलेलं नाहीये। सिद्धांत छायाची मनाला चटका लावून जाणारी ही एक जीप। अचानक झालेल्या मृत्यूचे कुठलेही कारण अजून बाहेर आलेले नाहीत। आपण आता सिद्धांत छायाच्या बिल्डिंगमध्ये आहोत आणि याच बिल्डिंगमध्ये 12व्या मजल्यावरती सिद्धांत छायाचा फ्लॅट होता। Yes, sir. Sir, completely got it, sir. हो सर, सगळं आपल्या प्रोसिजर प्रमाणेच चालू आहे। येस सर, आय कॅन अंडरस्टँड। डोंट वरी सर, ट्रस्ट मी। थँक्यू सर। सगळं व्यवस्थित घ्या। यस सर। हाय प्रोफाईल केस आहे। साहेबांचा फोन होता, कोणतीही चूक चालणार नाही त्यांना। ओके सर। फिंगरप्रिंट सॅम्पल सगळं गोळा करा। एकही एव्हिडन्स इथे राहता कामा नये। ओके सर, नक्की। कंटिन्यू। मी सांगतो ना तुम्हाला, मी नंदू बनकर। अच्छा, सिद्धांत छायाचा शेजारी, मी सेक्रेटरी आहे या सोसायटीचा। काय सांगू शकाल नक्की या घटनेबद्दल? खरं म्हणजे आम्ही ठरवलं होतं की नट मंडळींना आमच्या सोसायटीत जागा द्यायची नाही। का? खूप त्रास असतो हो त्याचा, पण तरी आम्ही यांना जागा दिली। का तर मराठी माणूस, शेवटी अच्छा। मराठी माणसाने मराठी माणसाला मदत करायला पाहिजे नाही का? तर हे आहेत सिद्धांत छाया, ज्या बिल्डिंगमध्ये राहत होते त्या बिल्डिंगचे सेक्रेटरी, जे मराठी माणसाला नेहमी मदत करत असतात। नाव नंदू बनकर। तर हां, नंदू बनकर काका। तर काका, काय सांगू शकाल या घटनेबद्दल? काय सांगायचं, गेला हो बिचारा पोरगा, खूप चांगला होता सिद्ध। म्हणजे सिद्धांत छाया, हा, करेक्ट? म्हणजे त्याचा बाकी काही त्रास नव्हता, पण सिगरेटचा खूप त्रास व्हायचा। तो धूर सकाळ माझ्या घरी यायचं हो, शेजार राहायचो ना मी, त्यातून मला या दम्याचा त्रास, त्यातून मी पडलो सेक्रेटरी, त्यामुळे हिशोब वगैरे सगळं मला बघायला लागतं। सिद्धांत छाया हा अत्यंत सामान्य कुटुंबातून वर आलेला एक हुशार अभिनेता होता आणि काळानं त्याच्यावरती घाला घातला। मृत्यू किती निर्दयी असू शकतो याचं हे एक उदाहरण। इथे नेमकं काय झालं तुम्ही सांगू शकाल का? साहेब वरती गेले, खाली आले की सांगतील। जसं आपण पाहिलं, पोलीस काहीच सांगायला तयार नाहीयेत। सिद्धांत छाया यांच्या अचानक झालेल्या मृत्यूमागे नेमकं कारण काय हे संपूर्ण महाराष्ट्राला जाणून घ्यायचंय। दहीहंडीच्या दिवशी राजन पर्वते आणि सिद्धांत छाया यांच्यात उडालेल्या ठिणगीचा हा भडका तर नाही ना? हा महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे। सिद्धांत छाया हा अत्यंत हुशार आणि बुद्धिमान नट होता। त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण कळलेलं नाहीये, पण याचा आपण मागमूस घेऊ। पाहत रहा वृत्तवेध लाईव्ह। हे बघ, अजिबात घाबरू नकोस तू। तुला इथे कोणी काहीही करणार नाहीये। जे झालंय ते नीट सांग, रडणं बंद कर। मॅडम एक काम करा, हिला ना मांडीवर बसवा, थोपटा तिला, अंजारा गुंजारा, तिच्या केसातून हात फिरवा, टेट लावा तिला, मग ती सांगेल काय ते। पोलीस फोर्स मध्ये आहात तुम्ही, बोलत कशी नाही ती, दोन कानाखाली लावा, मग बोलेल बरोबर। साहेब मी सांगतो साहेब, मी नंदू बनकर, सिद्धांत छायाचा शेजारी। मग तुम्ही खाली, आता पुढचं बोला। म्हणजे साहेब बाकी सगळं ठीक होतं, पण सिगरेटचा धूर माझ्या खिडकीतनं आत यायचं हो। काय मला या दम्याचा त्रास। इथे काय झालं ते सांगा। कुठले आवाज ऐकलेत? भांडणाचे, आरडाओरडीचे? काय सांगायचं तुम्हाला साहेब, आमच्या सोसायटीतले लोक म्हणजे एक नंबरचे कुचके आहेत साहेब। त्यांना असं वाटतं की मी सोसायटीच्या हिशोबात घोळ घालतो। साहेब मी आयुष्यभर सांगतो, एक पैशाचा घोळ नाही घातला अजून। इथे काय झालंय सांगता का? आता पटापट बोला। तेच सांगतो साहेब, त्याच विषयावर येतोय। म्हणजे काय झालं, मी सोसायटीचा असा हिशोब करत होतो, तर ही करीना आली धावत, रडत ओरडत। म्हटलं बाई का काय झालं काय? तर ती मला घेऊन इकडे आली, बघतो तर हे ते। मी लगेच साहेब जबाबदार नागरिक म्हणून फोन चाकूचा वार आहे, डोक्यालाही जखम झालेली दिसतीये। साहेब झटापट झाली असणार।
सगळ्या खाणाखुणा दिसत आहेत. कोणीतरी गळ्याला फास देऊन मारलाय याला, पण ज्याने कोणी मारलाय ना उलट्या काळजाचा असणार. मला तर वाटतंय जवळच असावं कोणीतरी. वैयक्तिक दुश्मनी काढली असावी कोणीतरी. होय साहेब, असं कोणी मारतं का? अरे आलात तुम्ही दोघं? साहेब, हे सिद्धांतचे जवळचे मित्र. काय झालंय सगळं? हा, तुम्हीच सांगा ना. तुम्ही जवळचे मित्र ना त्याचे. साहेब, तुम्ही म्हणाला होतात ना जवळच्या मित्राने मारलं, मग ते नावं काय तुमची? मी कुलदीप. मी अजय आहे साहेब. कुठे होता? साहेब, बाहेर होतो आम्ही. खरंच बाहेर होतो. आता आलो. खाली पोलीस आणि हे सगळं आम्हाला काही माहित नाही. सिद्ध आमचा खूप जवळचा मित्र आहे. होता. होता. काय रे, कपाळाला काय झालं तुझ्या? हे बाईकवरनं पडलो. कधी? रात्री. हं? काल रात्री. हां. म्हणजे रात्री इथं नव्हता तुम्ही? नाही, नव्हतो आम्ही. आमचा ह्या कशाशीच काहीच संबंध नाहीये सर. इकडे नव्हतो आम्ही रात्री. सर, हा मोबाईल. हॅलो. काय झालं रे बाबा? बातमी सुरू आहे ती खरी आहे का? रे, तो सीट ढगात पोचण्या एवढा झोल मारलास तू? काय रे, काय झालं? अरे बोल की. कुलदीप, तू तर म्हटला तू इथं नव्हता. तुझा फोन कसा इथं? आमचं काम आहे बातमी पोहोचवणं. आम्हाला कळलं पाहिजे नक्की आतमध्ये काय घडतंय ते. सर, आतमध्ये नेमकं काय झालंय? सर, सिद्धांत छाया यांचा मृत्यू नक्की कसा झाला हे बघा. साहेब आल्यानंतर तुम्हाला उत्तर देतील. चला पाठी बघा. कधी येणार आहेत साहेब? किती वेळ अजून? एक मिनिट. सर, आतमध्ये नेमकं काय घडलंय आम्हाला कळायलाच हवं. हे बघा मॅडम, हाय प्रोफाईल केस आहे. अहो, म्हणूनच म्हणतोय की जनतेला कळलं पाहिजे की नक्की काय घडलंय ते. नाही, बरोबर आहे तुमचं. म्हणून साहेबांनी सांगितलं की तुम्हा सगळ्यांना एकत्र आणायला, कारण का ते पत्रकार परिषद घेणार आहेत. कळलं? चला 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 चला, घ्या मगरे घ्या लवकर सगळ्यांना. चला तिकडे वा. चला. हा, थांबायचं इथे. एक मिनिट.
हे बघा मगरे, कोणालाही आत सोडायचं नाही साहेब येईपर्यंत, कळलं? हा चला. साहेब तुम्ही असं नाही करू शकत. राज्यभरात समाधानकारक पाऊस होत असल्याने बळीराजा सुखावलाय. त्यामुळे यंदा उत्पादनात वाढ होण्याची दाट शक्यता. एक ब्रेकिंग न्यूज येते. आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार सुप्रसिद्ध शिवानी बोल. शिवानी लाईव्ह आहेस, बोल. शिवानी शिवानी तू जर बोलली नाहीस ना तर आपण ब्लँक जाणार आहोत. सिद्धांत छाया याचा रात्या घरी मृत्यू. पोलीस घटनास्थळी पोहोचलेत. अधिक माहिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून. हिला काय झालं? तिचा फ्रेंड होता तो. रिपोर्टिंग प्ले करा आणि अँकरिंग साठी कोणाला तरी बोलवा पटकन. ओके सर. हॅलो. हॅलो अजय. अजय सीत तू 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 आणि अजय तू 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 आणि होतास ना सीत सोबत अजय. हो मी सांगतो तुला. अजय अजय काय? मी करतो नंतर तो. अजय अजय हे आहे माझं ड्रीम होम, आपलं बेडरूम. लवकरच आम्ही लग्न करणार आहोत. सुप्रसिद्ध अभिनेता सिद्धांत यांचा आकस्मिक मृत्यू झाल्याचं कळतंय. पाहू शकता इथे पोलिसांचा बंदोबस्त, पोलिसांच्या गाड्या पाहू शकताय. थोड्या वेळापूर्वी इथं फॉरेन्सिकची एक टीमही दाखल झालेली आहे. सिद्धांत सामान्य कुटुंबातून वर आलेला एक हुशार अभिनेता होता आणि काळानं त्याच्यावरती घाला घातला. अहो अहो इकडे या. वाचा हा चल रे, आजा तू वाचा. काय सकाळपासून बाहेर बसून राहिल्या तुम्ही? तू आजा काय सारखं आजा लावलंय? मला दळण टाकायला जायचंय. बस झालं. नंतर टाकता येईल दळण, डोकं चालवू नको. तू आजा, मी सांगतोय तुला. अहो धनराज, न्यूज मध्ये काय सुरू आहे? असं कसं झालं? काही कळत नाहीये. गोंधळ उडालाय सगळा. मनात अनेक विचार येत आहेत. काय सुचतच नाहीये. तुम्हाला विनंती करतो मी, तुम्ही हे कोणाला सांगू नका. ठीक आहेत ना? हो, नाही ती अजून तरी व्यवस्थित आहे. तिला काही सांगितलेलं नाहीये, पण मला भीती वाटते जर सांगितलं तर तिला ते सहन नाही होणार. हळूहळू सावकाश होईल. तर तुमची विनंती करतो मी, तुम्ही नका जाऊ तिथे. हां, मी कळवतो तुम्हाला काय होतंय ते. मलाच आधी हा धक्का पचवू द्या प्लीज. ताई ताई असं कसं झालं? काय करणार आता, आपल्या हातात असतं का? अहो पण वहिनींना असं किती दिवस अंधारात ठेवायचं आपण?
मला पण कळत नाहीये काय करायचं ते, पण मला आता माझी बायको महत्वाची वाटते. मला काही सुचत नाहीये, डोक्याचं ना भजी झाली नुसती. हे असलं काही ऐकायची सवय नाही हो मला आयुष्यात. ते स्वतःच्या मुलाबद्दल असल्या बातम्या विनंती करतो आपण नंतर भेटू. येते मी, पण काही लागलं तर जरूर सांगा मला. तुम्हाला नाही सांगणार तर कोणाला नक्की सांगा. अहो तुला आज जायला सांगितलं होतं ना बाई, तू ऐकत जा ना ग कधीतरी. तसं नाही हो, म्हणजे खरंच तुमच्याकडे कोणी सारखं सारखं पैसे मागायला येते का? तर कोणाची उधारी केली तर तुला सांगायला घाबरेन का मी? असं नाही हो, म्हणजे कोणाचे पैसे घेतले असले तर देऊन टाकूया ना आपण. हो बरं ठीक आहे, तू आज चल. अहो आता आपल्याला सिद्धी त्याच्याकडे राहायला बोलवलंय ना, मग आता काहीही काळजी नाहीये. तुम्ही त्याला फोन करून विचारा ना, तू आम्हाला न्यायला येतोयस की आमचं आम्ही सैसै म्हणून. नाही नाही नको, नाही तर राहू देत, उगाच त्याच्या कामाचा खोळंबा नको ना. जा, काय करायचं ते मी बघतो. जा म्हणतोय. साहेब मला वाटलंच तू जाणार तिथं नौटंकी करायला. तुम्ही आत कसं आलो? अगं मीच दिलेलं घर आहे. हा काय अवतार करून घेतला? विधवा झाली का काय तू? नाही. मग आपलं काय ठरलं होतं? या अख्ख्या पिक्चरचा हिरो मी आहे आणि त्या झिरोसाठी तू विधवा झाली? तसं नाहीये, फक्त फॉर्मॅलिटीसाठी म्हणून विजिट करणार होते. आणि अशा प्रसंगी पांढरे कपडे घालतात ना. तुमच्या फिल्म इंडस्ट्री मधले लोक इतर वेळेला बरेच रंग उधळतात, पण अशा वेळेला नेमका पांढरटपणा कुठून आणतात मला कळलेलं नाही. सिद्धांत छायाचं जाणं तुला बरंच लागलेलं दिसतंय. छे, मला वाईट कशाला वाटेल? तुझं काय होतं त्याच्यावर? नाही, ओनली प्रोफेशनल रिलेशनशिप. असू दे, आता तोच नाही तर कसलं रिलेशन आणि कसलं प्रोफेशन. मीडियाची कोलेकोई सुरू झाली आहे. आता सिद्धांत छायाच्या मरणाचा फुल शो लागणार, बाजार मांडला जाणार. त्या माफीनाम्याच्या सीनमुळे माझं नाव त्यात येणारच येणार, पण तुझं नाव त्यात येता कामा नये. हे सगळं आपल्यापर्यंत पोहोचणार नाही याची काळजी मी घेईन, पण या केसच्या आसपासही तू फिरकायचं नाही, कळलं? राजनची हिरोईन कायम कलरफुल असायला पाहिजे हे इथं फिट करून ठेवायचं. राजनला राग येत नाही आणि आला तर जात नाही. बाकी तू ठरव.
हा सीध एकटाच राहायचा ना इथं फ्लॅटमध्ये. या पोरीचे कपडे, कलाकार मंडळी. लाईफ आफ्टर डेथ. आता वाचणाऱ्या लोकांना पण काय हौस असते नाही, मरणानंतरच जगणं बघायचे. इथे जगताना हातात काय ते नाही बघायचं आहे ना. मूर्ख लेखाचे. घ्या ताब्यात घ्या. बोलली का नाही? हो सर बोल. गुड. केवढ्या बाटल्यात बघितले काय? काय 24 तास दारूच प्यायचा का काय? सिद्धांत छाया काय रे? सर हे बघा काय. काय हे? हा सिद्धांत कलाकार होता की मांत्रिक? साहेब त्याला आवड होती अशा गोष्टींची. या असल्या आणखीन काय काय आवड होती तुमच्या जिवलग मित्राला? सांगा, ते पण सांगा. साहेब गेलेल्या माणसाविषयी कसं काय वाईट बोलणार? साहेब आम्ही जाऊ का आता? काही आहे? अजून तुमच्याही आवडीनिवडी जाणून घ्यायच्यात नाही का मला? काय अजय, कुलदीप, थांबा थोड्या वेळ. नेमकं काय झालंय? सिद्धांत छाया यांचा मृत्यू नक्की कसा झाला? हे बघा, या ठिकाणी सिद्धांत छाया या आघाडीच्या अभिनेत्याचा मृत्यू झालेला आहे. आम्हाला असा संशय आहे की हा खून असू शकतो. खून कोणी केला? नाही, ते आता सांगता येणार नाही कारण तपास चालू आहे. काही संशयितांना आम्ही अटक केलेली. पण नक्की संशयित कोण आहेत? नाही, त्यांची नावं अशी डिस्क्लोज करता येणार नाहीत, प्रोसिजर असते शेवटी. पण आम्ही एवढं नक्की सांगू तुम्हाला की दोषींना मोकळं सोडणार नाही, आम्ही तुमच्यासमोर नक्की आणू. ठीक आहे? चला वा बाजूला, बाजूला, चला 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 बाजूला वा, बाजूला वा. आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार सिद्धांत छाया यांचा खून झाल्याचं तर ही आहे कोणी या केला असेल हा खून? इंडस्ट्रीची
डार्क साईड. अजून पाहिजे? साहेब आम्ही निर्दोष आहोत. ऍक्च्युली मला लागलं होतं ना सर, म्हणून आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. कुठल्या हॉस्पिटलमध्ये? जीवन छाया. साहेब आम्ही काहीच नाही केलं. इनफॅक्ट हे जे काही घडलं तेव्हा आम्ही तिथे नव्हतोच. घसा कोरडा पडला ना की पाणी प्यावंच लागतं, म्हणून आधीपासून आणून ठेवलंय. या. तिथे नव्हता. मग काय मर्डर तुझ्या मोबाईलने केला का रे? मोबाईल मी सीटच्या घरी विसरलो होतो साहेब. त्याच्या बेडमध्ये? नाही, हॉलमध्ये विसरलो होतो मी. मग काय चालत चालत गेला बेडरूम मध्ये मोबाईल तुझा? हा, ए बोलला का रे काय तो? ओढून काढ ना मग. बोलत कसा नाही? ओढल्यावर बरोबर बोलतात ते. जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत पाहुणचार दे आपला. बोलत नाही म्हणे. अजून पाहिजे का पाणी? हो मॅडम, बोलली का काही ती? हा, काय मॅडम तुम्ही? ए पोरी, गुपचूप सांगून टाक, तुझ्या साहेबांचा खून या दोघांनी केला ना? का तू केला? बघा काही तपास जमतोय का? ए सांगा, कुठे होता रात्री? कुठे होता तुम्ही? रूमवर. नाईट ड्राईव्ह. म्हणजे साहेब काय झालं, आम्ही आधी नाईट ड्राईव्हला गेलो आणि नंतर मग रूमवर गेलो. हा हा. लई शहाणे आहात रे तुम्ही. आता मी जे काही विचारेल ना त्याची दोघांनी एकत्र उत्तर द्यायची, एका वेळी पटापट. सर मला खूप अर्जंट जायचंय, प्लीज. या. होता आणखीन पाणी होतं त्याच्या नारड्यात. द्या आता, द्या. साहेब पी पी चल पी. साहेब पाणी नको मला. पी ना, दिले ना आता. पी. शहाण्या माणसांनी पोलीस स्टेशनची पायरी चढायची नसते, आणि चढली ना तर पोलिसांशी खोटं बोलायचं नसतं. माहित नाही का तुम्हाला? चला पटापटा उत्तर द्या आता, मी जे विचारतो त्याची. कुठे होतात रात्री 10 वाजता? 3:30 चौकात. रूमवर. अकरा वाजता लॉंग ड्राईव्ह. रूमवर. साहेब चोरी कबूल केली याने. गुड. मुद्देमाल जप्त करा, 8 टाका त्याला. साहेब मला जाम प्रेशर आलंय हो. इथे तुझ्यापेक्षा मला प्रेशर आहे जास्त, माहितीये ना? हे हाय प्रोफाईल केस असलं की ही अशी बोंब असते. सगळी सगळी प्रेशर्स असतात, वरून इकडून तिकडून. मीडिया प्रेशर, साहेबांचं प्रेशर, लोकांचं प्रेशर, सगळे या लोकांचं प्रेशर. हे आता बोलून टाका ना, कुणी केलाय फोन सांगा ना. साहेब बापचा काही संबंध नाही हो. सॉरी.
म्हणजे सिद्ध आमचा खूप जवळचा मित्र होता आणि आम्ही असं का करू? मग कोणी केलाय? आम्हाला खरंच माहित नाही हो. मग कोणाला? याला माहितीये? तुला माहित? मी जे विचारतो त्याची उत्तर तिथं द्यायची, फिरून फिरून द्यायची. चल फिर तिकडं. मोबाईल कसा राहिला तुझा तिकडे? मी फेऱ्या मारत. मी खूप असा विसराळू आहे साहेब. मी खूप विसर भोळा गोकुळ. लोक इथे आजकालच्या जमान्यात ना चड्डी घालायला विसरतील एक वेळ, पण मोबाईल नाही विसरणार. तू कसं काय विसरला रे मोबाईल? सांग लवकर, सांगा रे. कुठे होता रात्री 12 वाजता? बोला. रूमवर. अरे अजय, तू एकदम विसराळू आहेस. आपण लॉंग ड्राईव्हला गेलो नव्हतो का, मरीन ड्राईव्हला? ए चोचे, विसर भोळा गोकुळ तू आहे, त्याला काय म्हणतो विसरलास का म्हणून? ए हिरो साहेब उभे राहिलेत ना. उठ. मॅडम बघितलं का? हे असे प्रश्न विचारायचे असतात, मग गुन्हेगार पकडले जातात. हे काय मुळमुळ विचारता तुम्ही? एका शब्दाची माहिती काढता आली का तिच्याकडनं तुम्हाला? कशाला करता पोलीस फोर्स जॉईन? ढवळे, केस सॉल्ड. हे दोघच गुन्हेगार आहेत. या दोघांनीच आपल्या मित्राचा खून केलाय आणि आता खोटी खोटी कहाणी रचतायत माझ्या समोर. पण यांना माहित नाही माझ्या समोर खोटं चालणार नाही. आणि पोरगी आहे ना, पोरगी ही त्यांची कामवाली, ही पण यांना सामील असणार आहे. साहेब आम्ही नाही हो खून केला त्याचा. सगळे गुन्हे असंच म्हणत असतात. सर 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 मी काय म्हणतो ऐका ना सर, प्लीज. आता जे काय म्हणायचं ना ते कबुली जबाबात म्हणायचं, कळलं? ढवळे, पाऊण चारासाठी घ्या सगळ्यांना. हे सॉल्ट कुणी सापडलाय सर. चला चल, ते सगळं आहे, ते सगळं आत करायचं. चल. नाही, हॉरिबल यार, हॉरिबल. इट्स सो सॅड. मला माहिती आहे सिद्धांत मित्र होता तुझा, एकदम क्लोज फ्रेंड. ते पचवायला खूप कठीण आहे अनु. माझ्या सिंपथीज आहेत तुझ्या बरोबर. बट स्टील शिवानी, जॉब इज जॉब, राईट? सर, ही केस दुसरं कोणी कव्हर नाही करू शकणार का? खरं सांगू, नाही. तुला कळतंय केवढा हॉट टॉपिक आहे. इट्स अ नॅशनल इश्यू. खूप तरुणींचा हार्ट थ्रॉब, घराघरातला लाडका असा सिद्धांत छाया इज डेड, इज नो मोर. आणि हा एवढा मोठा इश्यू कव्हर करायला शिवानी मला कोणतरी असं अँबिशियस, व्हेरी इंटेलिजंट असा जर्नलिस्ट हवाय. आणि माझ्यासाठी ती तू आहेस शिवानी. कम ऑन. पण सर, नो 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 नो, मी अजिबात फोर्स करणार नाही तुला. इट्स अ रिक्वेस्ट, प्लीज. हे बघ शिवानी, फायनली इमोशन्सच्या जागी आणि प्रोफेशनच्या जागी असतात. एवढा मोठा इश्यू कव्हर करायला रोज रोज नाही मिळत. दिस इज अ गोल्डन अपॉर्च्युनिटी फॉर यू शिवानी, अँड यू डिझर्व इट. आय एम इन सर. Great! That's like a great journalist in making. That's superb. तुला कॉफी पाहिजे असू? हा? नको? Okay. So, here is the story. We have a fact now. सिद्धांत छाया is dead. त्याची आत्महत्या आहे का मर्डर आहे आपल्याला माहिती नाही. आपण मर्डरवर फोकस करणार आहोत. मर्डर इंटरेस्टिंग असतो. मर्डर स्टोरीज हॅपनिंग असतात. ओके, वी आर फोकसिंग ऑन मर्डर. हिअर इज द स्टोरी. सिद्धांत छायाचा मर्डर कसा झाला.
ही सिद्धांत छायाची बेडरूम. किलर या बेडरूम मध्ये या खिडकीतून घुसला. त्याच्या हातात सुरा होता. त्याने सिद्धांत छायावर सुऱ्याने वार केला. सिद्धांतची आणि त्याची फाईट झाली, झटापट झाली. त्या झटापटीमध्ये चाकू खाली पडला आणि चाकू खाली पडला असं कळल्यानंतर त्या किलरने तिथलीच एक काठी घेतली आणि काठीने सिद्धांतच्या डोक्यावर वार केला. आणि नो काठी. करेक्ट सर. हिरोच्या घरी काठी कशाला असेल ना. दॅट्स व्हॉट. फ्लॉवर पॉट घेऊयात का सर? You need to think out of the box, guys. We need something different. Come on. लोखंडी रॉड सर. अरे पण लोखंडी रॉड हिरोच्या Wait. He has a point. रॉड इज गुड. पण आपल्याला हे सांगायला लागेल की त्या किलरने दुसरं वेपन म्हणून तो रॉड ऑलरेडी कॅरी केला होता. तो रॉड घेऊन आला. त्याने चाकू पडल्यानंतर रॉड घेतला आणि रॉडने सिद्धांतच्या डोक्यावर वार केला. सिद्धांत इज डेड. पण सोडी इथे संपत नाही. इथून आपण दुपट्टा ईश्वर येतो. दुपट्टा. आता दुपट्टा पिक्चर मध्ये आला म्हणजे किलरने हा खून नसून आत्महत्या आहे असं भासवण्यासाठी तो दुपट्टा त्याच्या मानेभोवती लावून त्याचा भास सिद्धांताच्या गळ्याभोवती लावून त्याने आत्महत्या आहे असा एक भास निर्माण केला. हियर इज आवर स्टोरी. एक लपवलेला खून. शिवानी, आर यू रेडी? येस सर. ग्रेट. लेट्स रोल. आज आम्ही आपल्याला दाखवणार आहोत काय घडलं असेल त्या रात्री. रात्रीचे 1:30 वाजले. सिद्धांत छाया त्याच्या बेडरूम मध्ये झोपलाय. तेवढ्यातच एक नराधम चोर पावलांनी आत घुसलाय. सिद्धांत छायाला मारण्यासाठी नराधम उतावीळ झालाय. सिद्धांत छायाला जाग आली हे कळताच नराधमाने चाकू उगारला. सिद्धांत छाया आणि नराधमामध्ये झटापट सुरू आहे. परफेक्ट आहे. एक्झॅक्टली ॲज पर माय गेसिंग. फक्त यांचं एक चुकलंय. यांनी चाकूचा वार आधी झाल्याचं दाखवलंय. ऍक्च्युली दॅट इज नॉट पॉसिबल. कारण चाकूचा वार झाल्यानंतर झटापट झाली असती तर मग सगळीकडे बेडरूम मध्ये रक्त पसरलं असतं. सो डोक्यात रॉड घातल्यानंतरच चाकूचा वार झाला. येस 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 येस. सगळी लॉजिक जुळत आहेत. येस. काय मूर्खपणा चालवलाय वाडकर? सर, मी आधीच सांगितलं होतं की ही हाय प्रोफाईल केस आहे म्हणून. सर, काही चुकलं का माझं? प्रेस कॉन्फरन्स कोणी घ्यायला सांगितली होती? आणि काय चाललंय हे सगळं? बंद करा ती न्यूज. सर, एक दिवस मी तुमच्या सोबत डिपार्टमेंटची सुद्धा लाच घालवाल. नो सर. सर, माझ्याजवळ आरोपी आहेत. माझ्याकडे पुरावे आहेत. आता फक्त कबुली कोण देतं हाच प्रश्न आहे. तपास पूर्ण व्हायच्या आधी, पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट यायच्या आधी खून झाला म्हणून ही बातमी कशाला द्यायची? आणि कुठल्या जोरावर ही बातमी दिलीत तुम्ही? सर, एव्हिडन्सेस. सर, माझ्याकडे पुरेसे एव्हिडन्सेस आहेत. सर, मला डिपार्टमेंटमध्ये कायम अंडर एस्टिमेट केलं गेलंय. आज माझ्याकडे एवढी हाय प्रोफाईल केस आहे. तुमच्या गायडन्स अंडर मी योग्य तपासही करतोय. सर, सर प्लीज ट्रस्ट मी. सर, या हिरोचे जे मित्र आहेत तेच खरे कल्प्रिट आहेत. सर, एकाच्या कपाळावर जखम आहे म्हणजे सीत आणि त्याच्यामध्ये झटापट झाली असणार. सर, त्याचाच मोबाईल डेड बॉडी जवळ मिळाला आणि दुसरा जो आहे तो उत्तर देताना ततपप करतोय. सर, नक्की हे दोघंही खोटं बोलतायत. सर, माझा तर त्यांच्या घरातल्या मोलकरणीवर पण संशय आहे. ती पण खुनी असू शकते. आणि सर, महत्वाचं म्हणजे राजन पर्वते. राजन पर्वते सुद्धा या वाडकर, एवढ्या माणसांनी खून केलाय का? शुद्धीत आहात ना तुम्ही? नो सर. आय मीन येस सर. सर, खून एकानेच केलाय. पण आता ते कबुली जबाब जेव्हा मिळेल तेव्हाच कळेल. आणि खुनाचा मोटिव्ह? सर, तेही कबुली जबाबातच कळेल ना आपल्याला. आय मीन पैसा. पैसा हाच मोटिव्ह असणार. सर,
सर प्लीज ट्रस्ट मी मी खुनी नक्की शोधून काढतो. मला फक्त 1 दिवस द्या सर. या केसमध्ये जर काही मिस्टेक झाली ना तर खूप महागात पडेल बरं का ते. नो चान्स सर. सर माझा 6th सेन्स सांगतोय हा नक्की खून आहे. सर ट्रस्ट मी. उद्याच्या उद्याही मी केस सोडवतो. सर येऊ. सर न्यूज पहा. येस. फार प्रयत्न केला समजवायचा, समजून घेण्याचा, पण काहीच उपयोगी नाही. खरं बोलायची शिक्षा मला का मिळावी? का? आता माझ्या हाती काहीच उरलं नाही. आपल्याच माणसांना जर आपली किंमत नसेल तर जगून तरी काय अर्थ आहे? कोणासाठी जगू मी? त्याच्यापेक्षा चुपचाप मेलेलं बरं. गुड बाय जिंदगी, गुड बाय. आताच हाती आलेल्या व्हिडिओनुसार सुप्रसिद्ध अभिनेता सिद्धांत छाया यांचा खून झाला नसून ही आत्महत्या आहे. का केली त्यांनी आत्महत्या? कोण आहे जबाबदार? कोण आहेत ही आपली माणसं?